धन्यवाद. नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत अनमोल नगर, देवपूर, धुळ्यामध्ये. अनमोल नगर मधले सगळे अनमोल लोक इकडे आलेली आहेत. त्यांच्याबरोबर अनमोल गप्पा मारायच्या आहेत, अनमोल टाइमपास करायचा, अनमोल खेळ खेळायचे आहेत. कुठे? आपल्या अनमोल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे. आपण ज्या अनमोल नगर मध्ये आज आलेलो आहोत, तिकडचे एक दादा माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, अनमोल नगर विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अरविंद जाधव. आम्हाला अनमोल नगर विषयी माहिती सांगा ना, इकडच्या लोकांविषयी. सुरुवातीला आमच्या अनमोल नगरमध्ये आपल्या झी मराठीच्या साडेमाडे 3 कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व टीमचं आमच्या नगराच्या सर्व रहिवाशांच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. आमच्या अनमोल नगरमध्ये साधारणतः आमची 100 कुटुंब राहतात. सर्व समाज व्यवस्थेतनं सर्व कुटुंब इथे गुण्या गोविंदानं नांदतात. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सारेजण धावून जातात. आणि जे काही आमचे धार्मिक सण उत्सव आपले हिंदू धर्माचे आहेत, मग त्याच्यामध्ये होळी असेल, धुलीवंदन असेल, गणेश चतुर्थी असेल, दुर्गा देवीचे उत्सव असतील, हे मोठ्या उत्साहाने सारेजण हिरिरीने त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आमच्या अनमोल नगरमध्ये पार पडतात. आज सुद्धा कार्यक्रम असाच पार पडेल. अगदी पार पडेल अनमोल कार्यक्रम. आज खऱ्या अर्थानं साडेमाडे 3 कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या महिला वर्गाने घरोघर रांगोळी, जणू काही दिवाळी आमच्या अनमोल नगरमध्ये, असा एक अनुभव आम्ही पाहिलं. ते येता उत्साही लोक आहेत एकंदरीत. आज पण तसाच टाइमपास होईल भरपूर. माहिती दिली त्यांची, त्याबद्दल धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहे, जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? स्नेहल संजय पाराशरी. स्नेहल, कितवीत आहेस तू? सेकंड मध्ये आहेस. किती छान साडी घातलीस तू. आवडतं तुला साडी घालायला? हो. माधुरी दीक्षित सारखी दिसतेस तू. टोकन्स काढून देशील मला याच्यातली? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 81. दुसरा क्रमांक आहे 76. आणि तिसरा क्रमांक आहे 77. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळायच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वैशाली जितेंद्र वाघ. तुम्ही काय करता? मी प्राथमिक शिक्षिका आहे. शिक्षिका. प्राथमिक म्हणजे पहिली ते 4 चौथी पर्यंत. मग काय विषय शिकवता? असं काही नाही, एक वर्ग मिळतो, पूर्ण सब्जेक्ट शिकवावे लागतात सगळं. हो. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांच्या बाई आहात? हो. एका वर्गाच्या? एका वर्गाच्या. हो ना. हो. मुलं त्रास देतात का? भरपूर. भरपूर ना. मग आपण पण द्यायचं त्यांना? असं कसं चालेल, मुलं येणारच नाहीत ना. आणि मग कसं शिकवता सांगा त्यांना तुम्ही? नाही, पहिलीचे मुलं असतात, आता ते रडतात, सू करतात, सगळं करतात. मग नाईलाज असतं, सगळं करावंच लागतं. प्रेमाने बोलावं लागतं, आई होऊन राहावं लागतं, तेव्हा मुलं वर्गात येतात. हो, बरोबर. टीचर म्हणून राहिलं तर मुलं बसत नाही वर्गात, लगेच निघून जातात. टीचर खराब आहे असं म्हणतात. नको आम्हाला ही टीचर. नको टीचर. पण तुमच्या वर्गात बसतात? हो, भरपूर बसतात. आणि मग गाणी वगैरे गाऊन शिकवता तुम्ही? मग आम्हाला शिकवून दाखवा बरं. आम्ही विचार करा ना, हे सगळे कधी गेले असणार शाळेत? विसरायला झालं की नाही सगळ्यांना? पहिलीतलं. अच्छा. देवी शारदा तुझे गोड नाम, तुझला मी करीतो प्रणाम. विद्या अभ्यास एकच ध्यान. अरे वा, सगळ्यांना लक्षात आलं? नंतर म्हणून घेणार मी सगळ्यांकडून. या बाई आवडल्या? ते काय तुमच्याच इकडच्या आहेत? नाही काय म्हणणार? नाही म्हणतील ना. म्हणतील. बाकी मग तुम्ही काय करता रिकाम्या वेळेत? काय करता तुम्ही? नाही, 11 ते 5 शाळा असते. रिकाम्यात आवडला मैत्रिणी जोडायच्या. या सगळ्या. हो. ह्या त्रास देत नाही? आणि आमचं अनमोल नगर असं आहे की आम्ही अनमोल नगर मध्येच खेळी मिळणे राहत असतो, म्हणून तिथं भरपूर टाइमपास होऊन जातो. तिथे जाम टाइमपास भरपूर. हो की नाही? हो. इथे आता राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ रुपाली रवींद्र जोशी. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहात. तुमच्याविषयी सांगा. काय काय आवडतं तुम्हाला करायला?
घरातली सगळी कामं करायला, पाककलेमधले काही काही निराळे पदार्थ करायला आवडतात. आणि खायला घालायला वाचन वगैरे आवडतं. हो, सगळ्यांना खायला घालायला आवडतं. मी खायला घालायला विचारल्यावर वाचनावर आलं लगेच त्या. नाही करणार म्हणजे मग खायला घालणारच ना, आम्ही एकटी कुठे खाणार सगळं. असं काही नाही, असतात काही काही बायका अशा. मला माहितीये ना, 4-5 बायकांनी नव्हतं बोलवलं मागच्या वेळी मला खायला. सगळ्यांना देते. तुम्ही बोलवाल ना? हो हो, नक्कीच. या ना, सगळ्यांना घेऊन तुम्ही. हो चालेल चालेल. आणि मग अजून काय काय आवडतं? वाचन हो, आवडतं. वाचन आवडतं. टीव्ही वगैरे पाहते मी. वाचन म्हणजे आपले काही असले ना, दिवाळी अंक वगैरे, पेपर. हा, की ते एक टाइमपास होऊन हा, जातो आपला. टाइमपास होतो. हो की नाही? हो हो. इथे आता तुम्हाला राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ललिता पगारे. अरे, आडनावातच पगार आहे. हा, तुम्ही काय करतो? शिक्षिका आहे मी. तुम्ही पण शिक्षिका? हो. कितवीला? 5 ते 10 5 ते 10 माध्यमिक विभाग. माध्यमिक विभाग. हो ना. मग तिकडे कुठला विषय शिकवता तुम्ही? समाजशास्त्र. समाजशास्त्र. अच्छा. आणि मग कसं शिकवतं तिकडे आम्हाला सांगा, 5वी ते 10वीच्या मुलांना? 5वी ते 10वीच्या मुलांना का म्हणजे इतिहासाचं, शिवाजी महाराजांचं काही असेल तर त्यांचं पोस्टर वगैरे लावून, तक्ते दाखवून मग शिकवतो, किंवा कथाकथन करून गोष्टीच्या रूपाने सांगितलं जातं. त्यांना समजेल असं. इंग्रजांची सत्ता कशी आली आपली भारतात, कसे थांबले वगैरे, अशा पद्धती असतात अध्ययनाच्या. त्या पद्धती वापरून आम्ही शिकवतो विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना शिकवता, सगळे मन लावून ऐकतात? हो, सगळ्यांनी ऐकत, पण 70% ऐकतात, बाकीचे असतात खोडकर. हो ना, जाम खोड्या काढतात, लक्षच नसतं त्यांचं. मी नाही, मी व्यवस्थित शिकायचो. आनंदाची गोष्ट. हो की नाही? त्यांना कसं माहितीये मी शिकायचो की नाही? आणि मग तुम्ही रिकाम्या वेळेत काय करता मला सांगा? रिकाम्या वेळात घरातले काम, वर्तमानपत्र, मुलीचा अभ्यास घेणे. अरे वा, पण तिला काय बरंच आहे, आई शिक्षिका म्हटल्यावर तरी अभ्यास घ्यावा लागतो. अभ्यास घ्यावा लागतो. पण सतत मग शिकवतच असाल तुम्ही? शाळेत शिकवायचं, मग मुलीला शिकवायचं, हा, इकडच्यांना शिकवायचं. एवढं नाही शिकवत. एवढं नाही शिकवत ना? फक्त घरी, फक्त शाळेत आणि घरी, बस तेवढंच. इथे आता तुम्हाला राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. चला, गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेता ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार वैशालीताई, मग रुपालीताई आणि मग ललिताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे व्हेजिटेबल चॉपर. या व्हेजिटेबल चॉपरला 50 वॅट क्षमतेची मोटर आहे. याला स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे, ज्यामुळे या चॉपर मध्ये भाज्या सहजतेने चॉप होतात. शिवाय हा चॉपर ऑपरेट करण्यासाठी याला पल्स स्विच आहे. प्रॉडक्ट तयार, वैशालीताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा, याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1590. 1590. मागे किंमत बरोबर वाटते? 1590. सगळ्यांना नाही. मग किती पाहिजे? 1100, 1200, 1050. तुम्हाला काय करायचंय? तीच ठेवायची. हीच ठेवायची. मग फ्रीज करूया. 1590 एक, 1590 2, 1590 आता रुपालीताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1275. 1275. मागे काय वाटतं? बरोबर वाटते? 1275. सगळ्यांना सगळंच बरोबर वाटतं. 1300. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? मला हीच किंमत ठेवायची. हीच ठेवायची. मग फ्रीज करूया. 1275 एक, 1275 2, 1275. आता ललिताताई, हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 1499. 1499. ही तरी वाटते का? अरे, सगळ्याच किमती कशा वाटतात? नाही. मग किती वाटते? 1200. 1200 ते 1300. तुम्हाला काय करायचंय? 1300. बदलायचे? बदला. आता किती किंमत आहे? 1399. 1399. आता ही फ्रीज करायची. ठीक आहे, हीच ठेवूया. 1399 एक, 1399 1399.
तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघा या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. रुपालीताईंनी किंमत सांगितली 1275 रुपये, ललिताताईंनी किंमत सांगितली 1399 रुपये आणि वैशालीताईंनी किंमत सांगितली 1590 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1495 रुपये. त्यामुळे विजेत्या आहेत वैशालीताई. हा घ्या तुमचा व्हेजिटेबल चॉपर. सांगा कसं वाटतंय चॉपर मिळाला. खूप आनंद होतोय. मस्त वाटतंय हो, एकदम. खूपच. या सगळ्यांना पण झाला आनंद. हो का. मला वाटतं तुमच्या त्या मैत्रिणीलाच आनंद झाला. झाला. किती वेळ उचलून घेत होत्या त्या तुम्हाला, हो की नाही. हो. पण शेवटी उचललं एकदम वरपर्यंत सरांनी, हो की नाही. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्या. थँक्यू. एक प्रश्न विचारणार. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, समजा एका झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलेला असेल आणि त्याला धक्का न लावता फांदी तोडायची असेल तर तुम्ही काय कराल. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार.